Dear friends, next article is adaptation. Adaptations are special modifications to survive in particular climatic condition. ज्या वातावरणामध्ये आपल्याला राहायचंय त्या वातावरणानुसार आपल्यामध्ये काही मॉडिफिकेशन करणे म्हणजे ॲडॅप्टेशन्स. जसं ॲक्वॅटिक कंडिशनमध्ये राहण्यासाठी फिशमध्ये वेगवेगळे मॉडिफिकेशन्स आहेत. बॉडी स्ट्रीमलाइन्ड, बॉडी इज कवर्ड बाय स्केल्स, respiration by gills, lateral line sense organ present. जर डेझर्ट मध्ये राहायचं असेल तर कॅमल मध्ये असणारे मॉडिफिकेशन्स, लिम्स आर लॉंग, दी नॉस्ट्रिल्स, आईज, इयर्स आर प्रोटेक्टेड फ्रॉम सँड. एलिमेंटरी कॅनॉलमध्ये वॉटर स्टोअर मोठ्या प्रमाणावर करण्याची कॅपॅसिटी आहे, त्यामुळे लॉंगर ड्युरेशन पर्यंत तो तसाच राहू शकतो पाण्याशिवाय. हम्प, रिझर्व फूड मटेरियल त्याच्याकडे आहे. बॉडी कलर इज लाईक अ कलर ऑफ एन्व्हायरमेंट, कारण एनिमी पासून स्वतःचं संरक्षण करणे. असे प्रत्येक ठिकाणी म्हणजे बिळामध्ये राहण्यासाठी मॉडिफिकेशन आहेत, फॉसोरियल. हाय स्पीडनं रन करण्यासाठी मॉडिफिकेशन आहेत, कुर्सोरियल मॉडिफिकेशन. हवेतून सोडण्यासाठी जे मॉडिफिकेशन बर्ड्समध्ये केले जातात किंवा फ्लाइंगसाठी ज्यांच्यामध्ये केले जातात ते व्हॉलंट ॲडॅप्टेशन्स आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी ॲनिमल्स आपल्यामध्ये मॉडिफिकेशन्स करतात किंवा प्लांट्स आपल्यामध्ये मॉडिफिकेशन्स करतात किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्यामध्ये मॉडिफिकेशन करतात, त्यांना म्हणायचं ॲडॅप्टेशन्स. दीज आर स्पेशल मॉडिफिकेशन्स इन ऑर्गॅनिझम्स टू सर्वाइव्ह, to adjust in particular climatic condition. पर्टिक्युलर क्लायमॅटिक कंडिशन मध्ये राहण्यासाठी जे स्पेशल मॉडिफिकेशन केले जातात त्यांना आपण म्हणतो ॲडॅप्टेशन्स. These are morphological, physiological, आणि बिहेवियरल. हे वेगवेगळे मॉडिफिकेशन्स वेगवेगळ्या कंडिशनमध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये केले जातात. फॉर एक्झाम्पल, कांगारू रॅट. कांगारू रॅट इन नॉर्थ अमेरिका. हा डेझर्ट मध्ये राहणारा रॅट आहे. डेझर्ट कंडिशन मध्ये राहण्यासाठी तो मॉडिफाय झालाय. ही नेव्हर ड्रिंक वॉटर इन देअर लाईफ. कधीही तो पाणी पित नाही. मग त्याला वॉटर कुठून अवेलेबल होतं तर त्याच्या बॉडीमध्ये फॅट ऑक्सिडेशन जे होत आहे तो फूड घेणार, फूड बरोबर काही ना काही वॉटर येतच आहे आणि त्याचबरोबर फॅटचं ऑक्सिडेशन केल्यानंतर जे वॉटर तयार होतं त्याच्या बॉडीमध्ये ते वॉटर तो यूज करतो. ते वॉटर तो यूज करतो. त्याचबरोबर तो
सॉलिड युरिन आणि अनडायजेस्टेड वेस्ट बाहेर टाकतो. युरिन इज व्हेरी व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड, व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड. लॉस अजिबात होऊ द्यायचा नाही, ही प्रिकॉशन त्यांनी यामध्ये घेतलेली आहे. म्हणजे कांगारू रॅटनी त्या भागामध्ये राहण्यासाठी, त्या डेझर्टमध्ये राहण्यासाठी स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स केलेले आहेत, स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स केलेले आहेत. आता डेझर्टची चर्चा निघालेलीच आहे, तर डेझर्ट प्लांट्स आहेत आपल्याकडं काही. डेझर्ट प्लांट्स आहेत, फॉर एक्झाम्पल अपुन्शिया निवडून आपण पाहिलेलं आहे. तर अपुन्शियामध्ये काय झालेलं आहे, लीव्ज आर रिड्यूस्ड इनटू स्पाइन्स. त्यांच्या लीव्जचं रिडक्शन होऊन स्पाइन्स तयार झालेत. आता लीव्जचं रिडक्शन झालं म्हणजे लीव्जमध्ये स्टोमाटा भरपूर असणार आहेत. त्या लीव्जचं रिडक्शन झाल्यामुळं स्टोमाटाचा नंबर कमी 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 होत गेला आणि त्यामुळं ट्रान्सपिरेशनचे चान्सेस कमी होत गेले. त्याचबरोबर जी थिक स्टेम आहे त्याच्यामध्ये फ्लॅट स्टेम आहे, और स्टेम इज मॉडिफाइड. जे फायलोक्लेड्स बनलेले आहेत, स्टेम फ्लेशी झालेली आहे, अशी मॉडिफाय झालेली आहे, फ्लेशी आहे अशी. त्याच्यावरती हे स्पाइन्स आहेत ते रिड्यूस झालेले स्पाइन्स आहेत, ते लीव्ज आहेत. इथं स्टेमवरती पण स्टोमाटा आहेत, पण त्याचा नंबर अतिशय कमी आहे. आणि मग स्टेम फ्लेशी झाली, फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी ती वापरली गेली. ऑल दीज आर मॉडिफिकेशन्स टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेससाठी हे मॉडिफिकेशन त्यांच्यामध्ये केलेले आहेत. आता डेझर्ट प्लांट्समध्ये थिक क्युटिकल असणार. स्टोमाटा जनरली इपिडर्मल लेवलला असतात, परंतु या रिजनमध्ये राहणारे जे प्लांट आहेत ते स्टोमाटा आत असतात. त्याला आपण म्हणतो संकन स्टोमाटा. त्याला आपण म्हणतो संकन स्टोमाटा. आणि त्यांच्यामध्ये क्रॅसुलॅसियन ॲसिड मेटाबॉलिझम म्हणजे CAM पाथवे फॉलो करतात. म्हणजे लाईट रिॲक्शन तर लाईटमध्येच होणार, त्याचा काही विषय नाही. परंतु जर दिवसा स्टोमाटा ओपन राहिले तर दिवसात CO2 फिक्सेशन करावं लागणार. आणि म्हणून यांनी ठरवलं स्टोमाटा ओपन ड्युरिंग नाईट, आणि त्याच वेळी CO2 फिक्सेशन करून मॅलिक ॲसिड बनवलं जातं. आणि पुन्हा दिवसा मॅलिक ॲसिड पासून शुगर बनवली जाणार. स्टोमाटा जे आहेत ते नाईटला ओपन असतात आणि डेला क्लोज असतात. त्यामुळं ट्रान्सपिरेशनचा रेट कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातो. ट्रान्सपिरेशनचा रेट कमी करण्यासाठी असे अनेक प्रयत्न प्लांटमध्ये केलेले आहेत. त्याच्याबरोबरीनं आता हे प्लांटचे झाले काही
त्यानंतर कोल्डर क्लायमेट ॲनिमल्स किंवा जे मॅमल्स कोल्डर क्लायमेटमध्ये राहतात, जसं पोलार बियर आहे, त्यांचे शॉर्ट इयर असतात, इयर शॉर्ट आहे, लिम्स पण शॉर्ट असतात. कशासाठी? टू मिनिमाइज हीट लॉस, टू मिनिमाइज दी हीट लॉस. हीटचा लॉस कमी होण्यासाठी तशा प्रकारचे मॉडिफिकेशन्स आहेत. आणि आपल्याकडं म्हटलं तर बॉडी त्याची लहान आहे. आता त्यांच्यामध्ये बॉडी मोठी आहे परंतु लिम्स आणि इयर्स हे छोटे असतात. आपल्याकडं म्हटलं तर त्याच्या विरुद्ध कंडिशन आहेत. लिम्स इयर जास्त म्हणजे इलॉंगेटेड आहेत, मोठे आहेत, आणि बॉडी त्या मानानं शॉर्ट असते. याला आपण म्हणतो आलेन्स रूल, आलेन्स रूल्स म्हणतो आपण. तर हीटचा लॉस मिनिमाइज करण्यासाठी पोलार बियर किंवा तशा प्रकारचे जे मॅमल्स तिथं असतील त्यांच्यामध्ये हे मॉडिफिकेशन आहेत. पोलार सील असतील, समजा पोलार सील आहेत, हा ॲक्वॅटिक मॅमल आहे. ॲक्वॅटिक मॅमल आहे, त्याच्यामध्ये थिक ब्लबर असतात. थिक ब्लबर असतात म्हणजे फॅटचं जाड कोटिंग, फॅटचं जाड कोटिंग स्किनच्या खाली आहे. स्किनच्या खाली जाड कोटिंग असतं आणि ते इन्सुलेटर म्हणून काम करतं. हे इन्सुलेटर म्हणून काम करतं आणि ते इट हेल्प्स इन मिनिमाइज हीट लॉस. हीट लॉस कमीत कमी व्हावा याच्यासाठी ते प्रयत्न केले जातात. सो दीज आर सम मॉर्फोलॉजिकल ॲडॅप्टेशन्स. हे काही झाले मॉर्फोलॉजिकल ॲडॅप्टेशन्स. मॉर्फोलॉजिकल झाले इतके सगळे मॉर्फोलॉजिकल ॲडॅप्टेशन्स. त्याच्यानंतर फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशनचे काही एक्झाम्पल्स आपण पाहू. जर आपण जसं आपण हाय ॲटिट्यूडला जाऊ तसं एअर प्रेशर कमी होत आहे, ऑक्सिजन कमी होत जातोय. जसं आपण रोहतंग रोहतंग मनाली जवळ आहे. मनाली जवळ आहे, मानसरोवरच्या जवळपास. या भागामध्ये रोहतंग हे जे ठिकाण आहे तिथं सगळा बर्फच आहे. किंवा काश्मीरमध्ये ज्या वेगवेगळ्या हिल्स आहेत तिथं फक्त बर्फ आहेत, प्लॅन्टेशन नाही. जसं आपण हाय ॲटिट्यूडला अशा ठिकाणी जातो, समजा इट इज अ मोर दॅन 3500 मीटरपेक्षा जास्त हाईट असलेल्या अशा हिल्स रिजनमध्ये आपण ज्यावेळी जातो, अशा वेळी जर तिथं गेलो आपण, त्या ठिकाणी जर गेलो तर आपल्याला ॲटिट्यूड सिकनेस हा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपण जर काश्मीरच्या टूरवर गेलो तर काही तिथं एरिया असे काही हिल्स आहेत, त्या चढल्यानंतर किंवा त्या चढताना आपल्याला ऑक्सिजनचे सिलेंडर दिले जातात.
कारण जसं जसं वरती 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 आपण जाऊ, हाय ॲटिट्यूडला जाऊ, तसं प्लांटेशन कमी होतं आहे. आणि प्लांटेशन कमी होण्याचा दुसरा अर्थ आहे एअर प्रेशर कमी, ऑक्सिजन कमी. ऑक्सिजन कमी होणार आणि मग त्याच्यामुळं आपल्यामध्ये ॲटिट्यूड सिकनेस हा प्रॉब्लेम होतो. मग त्या पर्सनमध्ये नॉसिया असेल, त्यानंतर वीकनेस येत असेल, हार्ट पाल्पिटेशन धडधड धडधड हृदयाची वाढते, ऑक्सिजन कमी मिळतो आणि ऑक्सिजनचं प्रेशर त्या ठिकाणी कमी असल्यामुळं आपल्याला गुदमरल्यासारखं होईल. असे प्रॉब्लेम्स त्यामध्ये आपल्याला जाणवतात. परंतु हळूहळू ही परिस्थिती काही कायम राहत नाही. हळूहळू आपली बॉडी त्याच्यासाठी त्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्या बदलत्या एन्व्हायरमेंटला ॲडजस्ट करू लागते आणि अशा ग्रॅज्युअली ॲक्लिमटाईज होतो, आपण ॲडजस्ट करतो त्या परिस्थितीला सुद्धा. मग या परिस्थितीमध्ये आपण काय करतो, तर आपल्या बॉडीमध्ये काय आहेत, RBC, महत्वाचा RBC काउंट वाढवला जातो, हिमोग्लोबिन वाढवलं जातं. RBC काउंट त्या भागामध्ये गेलो पण तर तात्पुरत्या स्वरूपात फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन आहे. तर RBC काउंट वाढवला जातो टू टेक मोर अँड मोर ऑक्सिजन. हिमोग्लोबिन वाढवलं. अशा प्रकारे ॲडॅप्टेशन आपल्यामध्ये त्या भागात गेल्यानंतर होतात. त्या भागात गेल्यानंतर आपल्यामध्ये हे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्यावेळी आपल्यामध्ये RBC काउंट वाढून, हिमोग्लोबिन वाढून या परिस्थितीमध्ये सुद्धा मुकाबला करण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये निर्माण होते. याला आपण म्हणतो फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन. आणखी एक्झाम्पल याचे घेता येतील. जसं प्रत्येकजण नॉर्मल किंवा ऑप्टिमम टेम्परेचरमध्ये आपले एन्झाईम काम करतात. सो every organism requires particular temperature, optimum temperature for their normal metabolism. आता ह्युमनचा विचार केला तर ह्युमनमध्ये 37 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर असेल तर आपल्या बॉडीचं वर्किंग, आपल्या बॉडीमध्ये जे एन्झाईम्स आहेत ते नॉर्मल वर्क करतात. ऑप्टिमम कंडिशनमध्ये मेजॉरिटी प्लांट्स, ॲनिमल्स सर्वाइव्ह होतात. परंतु जर ॲडव्हर्स कंडिशन असेल, फॉर एक्झाम्पल काही मायक्रोब्स घ्या, फॉर एक्झाम्पल आर्कीबॅक्टेरिया. ज्या आर्कीबॅक्टेरिया आहेत, या आर्कीबॅक्टेरिया कुठं राहतात, हॉट स्प्रिंग, हायड्रोथर्मल व्हेंट्स, किंवा मी इकडे लिहितो हायड्रोथर्मल व्हेंट्स, म्हणजे समुद्राच्या तळाला तिथं होल पडलं, क्रॅक गेला तर हायड्रोथर्मल व्हेंट्स तयार होतात. डीप सी मध्ये हे राहू शकतात आणि जिथं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर मोर दॅन 100 डिग्री सेंटीग्रेड, मोर दॅन 100 डिग्री सेंटीग्रेड, अशा टेम्परेचरला सुद्धा सर्वाइव्ह होणारे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. एक्झाम्पल आर्कीबॅक्टेरिया. म्हणजे इथं हाय टेम्परेचरला सर्वाइव्ह होणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत.
त्याचबरोबर हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनमध्ये सर्वाइव्ह होणारे सुद्धा आहेत. आर्कीबॅक्टेरिया अनेक ठिकाणी सर्वाइव्ह होण्यासाठी वेगवेगळे मॉडिफिकेशन करत असतात. त्यांच्याकडं स्पेशल सेल मेम्ब्रेन, स्पेशल सेल वॉल ह्या कॅरेक्टर्स काही आहेत. तर हाय टेम्परेचरला सर्वाइव्ह होऊ शकतात. हाय सॉल्टी कॉन्सन्ट्रेशन, जिथं हाय सॉल्ट आहे अशाही ठिकाणी ॲडजस्ट केलेले आहेत. त्यांनी आपल्यामध्ये ॲडॅप्टेशन करून ते तिथं राहू शकतात. काही बॅक्टेरिया तशाही आहेत. हा pH स्ट्रॉंग pH असेल अशाही परिस्थितीमध्ये राहणारे काही मायक्रोब्स आहेत. म्हणजे मायक्रोबनी आपल्यामध्ये अनेक प्रकारचे मॉडिफिकेशन केलेले आहेत. कशासाठी? टू सर्वाइव्ह इन दॅट पर्टिक्युलर क्लायमॅटिक कंडिशन्स. हे झाले फिजिओलॉजिकल. त्यानंतर बिहेवियरल ॲडॅप्टेशन. बिहेवियरल ॲडॅप्टेशन्स जे आहेत, बिहेवियरल ॲडॅप्टेशन जर आपण रिस्पॉन्स म्हटलं तर त्याचं एक्झाम्पल डेझर्ट लिझार्ड. आपला बिहेवियरल पॅटर्न थोडासा गरजेप्रमाणे बदलून ज्या प्रकारचं वातावरण आहे त्या प्रकारे आपला बिहेवियरल पॅटर्न ते फॉलो करतात आणि स्वतःचा बचाव ते करू शकतात. डेझर्ट लिझार्ड जे आहेत दे मॅनेज टू कीप टेम्परेचर, मॅनेज देअर बॉडी टेम्परेचर बाय बिहेवियर, बिहेवियरल पॅटर्न थोडा बदलतात. आता जर लो टेम्परेचर असेल बाहेर एक्सटर्नल टेम्परेचर जर कमी असेल तर दे बास्क इन सन. सकाळी सकाळी आपलं उन्हात बसतात आणि टेम्परेचरचा प्रॉब्लेम आणि ते हीट म्हणजे सूर्यप्रकाशात बसतात आणि हीट ॲब्सॉर्ब करतात. म्हणजे ज्यावेळी बाहेर टेम्परेचर कमी असेल त्यावेळी सूर्यप्रकाशात बसून ते काय करतात? हीट ॲब्सॉर्ब करतात आणि स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करतात. आणि ज्यावेळी हाय टेम्परेचर असेल बाहेर त्यावेळी ते सावलीला जाऊन थांबतात. शेड, दे मायग्रेट टुवर्ड्स शेड. ते सावलीला जाऊन थांबतात आणि बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते रेग्युलेट करण्याचा प्रयत्न हे करतात. बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी ही मेकॅनिझम त्यांच्यामध्ये आहे. सम ॲनिमल्स जर बाहेर टेम्परेचर वाढलं तर काही ॲनिमल्स आहेत स्टार्स बरो इन सॉइल, जमिनीमध्ये जाऊन बसतात आणि टेम्परेचरचा प्रॉब्लेम कसा मिनिमाइज करता येईल, आपलं टेम्परेचर कसं मेंटेन करता येईल यासाठी असे वेगवेगळे ॲडॅप्टेशन्स आपण स्टडी केले. मॉर्फोलॉजिकल केले, फिजिओलॉजिकल केले आणि बिहेवियरल मॉडिफिकेशन्स आपण याप्रमाणे स्टडी केलेले आहेत. सो दिस इज अबाउट ॲडॅप्टेशन्स.